नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कामगार विभाग भरती 2026 या एक्झामसाठी जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, इतके इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी आज घेऊन आलेली आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, इलेक्टोरल बॉन्ड्स जारी करणारी भारतातील एकमेव संस्था कोणती? ऑप्शन ए आरबीआय, ऑप्शन बी एसबीआय, ऑप्शन सी नीती आयोग, ऑप्शन डी सीबीडीटी. तर जर का तुम्हाला आन्सर ऑलरेडी माहिती असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चुकला तरी हरकत नाही, आन्सर द्यायचा प्रयत्न करा. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एसबीआय. क्वेश्चन नंबर 2, कोणत्या देशाने एअर लॉन्च रॅपिड रिस्पॉन्स वेपन ARRW हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी केली? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी संयुक्त राज्य, ऑप्शन सी उत्तर कोरिया, ऑप्शन डी इस्रायल. तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संयुक्त राज्य. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्ट्रेंथनिंग फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री SPI अंतर्गत 3 नवीन योजना सुरू केल्या? तर ऑप्शन ए MSME मंत्रालय, ऑप्शन बी रसायन आणि खते मंत्रालय, ऑप्शन सी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ऑप्शन डी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. तर आपल्या क्वेश्चन नंबर 3 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रसायने आणि खते मंत्रालय. क्वेश्चन नंबर 4, कोणत्या कंपनीने INCOVACC ही भारतातील पहिली इंट्रानासल कोरोना लस विकसित केली? क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय, कोणत्या कंपनीने इनकोवॅक्सी म्हणजे INCOVACC ही भारतातील पहिली इंट्रानासल कोरोना लस विकसित केली? तर ऑप्शन ए बायोकॉन, ऑप्शन बी रेडीज लॅबची डॉक्टर, ऑप्शन सी भारत बायोटेक, ऑप्शन डी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर आपला क्वेश्चन नंबर 4 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत बायोटेक. क्वेश्चन नंबर 5, पुलंपारा भारतातील पहिली डिजिटल साक्षर पंचायत कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी केरळा, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी पंजाब. तर आपल्या 5व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळा. क्वेश्चन नंबर 6, 2022 मध्ये पुरुष गटात कोणत्या भारतीय खेळाडूला FIH प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे? ऑप्शन ए हरमनप्रीत सिंग, ऑप्शन बी श्रीजेश, ऑप्शन सी मनदीप सिंग, ऑप्शन डी बीरेंद्र लाक्रा. तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हरमनप्रीत सिंग. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7, जागतिक मानसिक आरोग्य दिन 2022 ची थीम काय आहे? ऑप्शन ए कुणालाही मागे न सोडता, ऑप्शन बी सर्वांसाठी मानसिक आरोग्याला जागतिक प्राधान्य द्या, ऑप्शन सी प्रवेशयोग्य मानसिक आरोग्य, ऑप्शन डी शाश्वत मानसिक आरोग्य. तर आपल्या क्वेश्चन नंबर 7 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वांसाठी मानसिक आरोग्याला जागतिक प्राधान्य द्या. क्वेश्चन नंबर 8, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन UNHRC च्या विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला कोण आहे? ऑप्शन ए डॉक्टर KP अश्विनी, ऑप्शन बी झोया हसन, ऑप्शन सी जयती घोष, ऑप्शन डी तनिका सरकार. तर आपल्या क्वेश्चन नंबर 8 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर KP अश्विनी. क्वेश्चन नंबर 9, मथुरा वृंदावन हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी पंजाब. तर आपल्या क्वेश्चन नंबर 9 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. क्वेश्चन नंबर 10, शुआर अरुत्तम हा कोणत्या देशात राहणारा आदिवासी समुदाय आहे? ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी इक्वेडोर, ऑप्शन सी ग्रीस, ऑप्शन डी फिलिपिन्स. तर आपल्या क्वेश्चन नंबर 10 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इक्वेडोर. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या संस्थेने वैयक्तिक व्यापाऱ्यांसाठी जोखीम प्रकटीकरण फ्रेमवर्क जाहीर केले? ऑप्शन ए सेबी, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी NPCI, ऑप्शन डी IRDAI.
तर आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए से बी. क्वेश्चन नंबर 12 असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज AWEB कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी संयुक्त राज्य, ऑप्शन डी दक्षिण कोरिया. तर आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर 13. मे 2023 मध्ये वस्तू अँड सेवा कर GST महसूल जमा झाला. ऑप्शन ए 1.17 लाख कोटी रुपये, ऑप्शन बी 1.27 लाख कोटी रुपये, ऑप्शन सी 1.37 लाख कोटी रुपये, ऑप्शन डी 1.57 लाख कोटी रुपये. तर आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1.57 लाख कोटी रुपये. तर क्वेश्चन नंबर 14 आहे जागतिक पवन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 जून, ऑप्शन बी 15 जून, ऑप्शन सी 18 जून, ऑप्शन डी 23 जून. तर आपल्या क्वेश्चन नंबर 14व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 15 जून. क्वेश्चन नंबर 15 कोणत्या संस्थेने शेतकरी संकट निर्देशांक विकसित केला आहे? ऑप्शन ए नाबार्ड, ऑप्शन बी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ऑप्शन सी CRIDA, ऑप्शन डी CSIR. तर आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी CRIDA. क्वेश्चन नंबर 16 अशुरा मिरवणुका कोणत्या धर्मांशी संबंधित आहेत? ऑप्शन ए हिंदू धर्म, ऑप्शन बी ज्यू धर्म, ऑप्शन सी इस्लाम, ऑप्शन डी शीख धर्म. तर आपल्या 16व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इस्लाम. क्वेश्चन नंबर 17 कोणत्या विमा कंपनीने आर्थिक साक्षरता मोहीम INSPI HERS सक्षम भविष्यासाठी सुरू केली आहे? तर ऑप्शन ए HDFC जीवन विमा, ऑप्शन बी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स, ऑप्शन सी बजाज अलियान्स लाईफ इन्शुरन्स, ऑप्शन डी इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स. तर आपल्या क्वेश्चन नंबर 17व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स. क्वेश्चन नंबर 18 संपूर्ण कोविड-19 लसीकरण जून 2022 मध्ये सुनिश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑप्शन ए हर घर दस्तक मोहीम 2.0, ऑप्शन बी आत्मनिर्भर लस मोहीम 2.0, ऑप्शन सी प्रधानमंत्री लसीकरण मोहीम, ऑप्शन डी गरीब कल्याण लसीकरण मोहीम 2.0. तर आपल्या क्वेश्चन नंबर 18व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हर घर दस्तक मोहीम 2.0. क्वेश्चन नंबर 19 2023च्या आशियाई खेळांच्या उद्घाटन समारंभात कोणत्या महिला खेळाडूने भारतीय दलाचे नेतृत्व केले? ऑप्शन ए लोव्हलिना बोरगोहेन, ऑप्शन बी मीराबाई चानू, ऑप्शन सी दुती चंद, ऑप्शन डी कोनेरू हम्पी. तर आपल्या क्वेश्चन नंबर 19व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोव्हलिना बोरगोहेन. क्वेश्चन नंबर 20 हे आपलं शेवटचं क्वेश्चन असणार आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय विमानतळाला UNESCOच्या 2023 प्रिक्स वर्सायामध्ये मान्यता मिळाली? तर ऑप्शन ए कंपेंगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑप्शन नंबर बी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑप्शन डी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर फ्रेंड्स आज आपण 20 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. मी पूर्ण प्रयत्न करते तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स मी पाठवते आपल्या व्हिडिओच्या द्वारे. तर प्लीज फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे सर्वच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करत असते. त्यासाठी तुमचं सबस्क्राईब करणं आणि कमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि प्लीज लाईक करत चला आपल्या व्हिडिओला. मी जितकं तुम्हाला इम्पॉर्टन्स देते, व्हिडिओज काढते, PPT पूर्ण PDF तयार करते, तर तुम्ही सुद्धा थोडंसं रिस्पॉन्स द्या. आणि नेक्स्ट क्वेश्चन्स मी कोणत्या सब्जेक्टवरती घेऊन येऊ हे सुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगितलं तर मी तुमच्या प्रत्येकांच्या कमेंटचा पर्सनली रिप्लाय सुद्धा करत असते. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.